ओम काळभैरवाय नमः। ओम नमो श्री गजवदना गणराजा गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी। नंतर नमिले श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विणावती विद्यादात्री विश्वाची। नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराजा स्मरुणी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली। थोर ऋषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुणी तयासी नमन ग्रंथरचना आरंभिली। पूर्वकाळी एकदा अगस्त्य ऋषी भेटले कार्तिकेय स्वामीसी। नमस्कार करुणी तयासी प्रश्न विचारू लागले। 33 कोटी देव असती प्रत्येक आपणच श्रेष्ठ म्हणती। सामान्य माणसाची मती गुंग होऊन जातसे। गाणपत्य म्हणती गणपती शाक्त म्हणती महाशक्ती। स्मार्त म्हणती पशुपती वैष्णव म्हणती श्री विष्णू। नाना देव नाना देवता प्रत्येकाची ज्येष्ठ श्रेष्ठता। आपापल्या परीने भक्ता आकर्षणे घेतसे। हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ कोण कोणाहुनी कनिष्ठ हे न कळल्याने स्पष्ट मन संभ्रमी पडतसे। कोणी म्हणती काळभैरव हाची खरा महादेव। तयाचे कृपेने सदैव सकल कल्याण होतसे। काळभैरव हा देव कुठला कैसा त्याचा उद्धव झाला हे जाणण्याची मला आतुरता फार लागली। तरी आता कृपा करुणी कोणता देव श्रेष्ठ सर्वाहुनी ते मज सांगावे समजुनी। उपकार कोठे होईल तेव्हा स्कंदानी अगस्तीची जी कथाला सांगतिली यापूर्वीसी ती सांगतो सर्वासी म्हणे मिलिंद माधव। सुमेरू पर्वतावरी एकेकाळी ब्रह्मादी सकळ देव मंडळी चर्चा करीत होती बसली। तेव्हा काय जाहले ऋषी आणि मुनिजन सर्वांनी एकत्र जमुन सुमेरूवरी केले आगमन। घेतले दर्शन देवांचे ब्रह्मदेवासी हात जोडून त्यांनी केला एक प्रश्न। देवा माझी सर्वश्रेष्ठ कोण प्रभू आम्हा सांगावे। तेव्हा त्या ब्रह्मदेवाने स्वसामर्थ्याच्या अहंकाराने अनेक अतिशय अविचाराने उत्तर दिले झडकरी। मी संपूर्ण सृष्टीचा निर्माता स्वयंभू अनादि ब्रह्म असता। माझी यजामान्य श्रेष्ठता स्वयं सिद्धच असे की। ब्रह्मदेवाची गर्वेती ऐकून क्रोधायमान झाले रुधिर नारय। हे जाहले तू वाजे ते अज्ञान सत्य तू न जानसी। मी विश्वाचा पालन करता मीच सृष्टीचा नियंता। मीच गती शक्तीचा करता प्रत्यक्ष यज्ञ स्वरूप मी आहे परमज्योती। मीच आहे परागती केलीच सृष्टीची उत्पत्ती माझ्याच कृपेने। अर्थात तू श्रेष्ठ नसून मीच आहे श्रेष्ठ जाण। स्वतःचे घेती मोठेपण काय तुला म्हणावे। झाले ऐसे जुंपले भांडण मीच श्रेष्ठ म्हणते दोघे जण। शेवटी वेदासी विचारू आपण तैसे त्यांनी ठरविले। ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद त्यांच्याशी गेला वादविवाद। श्रेष्ठ देव कोण असे ऋग्वेद म्हणे ज्याचे पासूनी सर्वाचे होते प्रवर्तन। त्यासी भूतमात्राचा विलय जाण तोच रुद्र श्रेष्ठ असे। यजुर्वेद म्हणे विचार करून योगाद्वारे होते ज्याचे अर्चन। यज्ञयागाचा स्वामी स्वयं प्रमाण शिवत दृढा नाभा। साम म्हणे त्याचे विश्वाचे भ्रमण योगी जन करीते अतय ध्यान। त्याच्या तेज ब्रह्मांडे उजळे पूर्ण एक त्र्यंबक श्रेष्ठ तो। अथर्व ऐसे तसेच उत्तर म्हणे तो भक्ताचे दुःख करी दूर। तोची कैवल्यरूपी श्रीशंकर श्रेष्ठ से सर्वाहुनी। वेदांचे उत्तर ऐकून ब्रह्मानी नारायण दोघांनीही संतापून निंदा केली शिवाची। तोच अमूर्त प्रवण सनातन मूर्त स्वरूप करुणे धारण म्हणे स्वयं ज्योती शंकर भगवान। सर्व देवात श्रेष्ठ असे तरीही दोघाचे भांडण संपले नाही मुळेची जाण। दूर होईना त्यांचे अज्ञान तेव्हा चमत्कार झाला। दोघा म्हणे एक विराट दिव्य प्रकाश ज्योती प्रगट। त्या ज्योतीचा लखलकाट
विश्वव्यापी भासाला. हा हा म्हणता ज्योतिर्मंडली एक बालकाकृती दिसू लागली. दिव्य तेज प्रभागळी मुखावरी विलतसे. वर्णशुद्ध नीलांजन समान त्रिनेत्र विचित्र नागभूषण. त्रिशूल वाजवे खणखण शिवाचा अंशावतार तो. ज्याला बघुनी प्रत्यक्ष काळ भयभीत होई कापे चळचळ. कालभैरव नावे सकळ संबोधिती तयाला. दुष्टांचे तो करी दमन यास्तव आमर्दक नामाभिधान. भक्तांचे पाप करी भक्षण म्हणून पाप भक्षण तो. कालराज हे नाव त्याचे रक्षण करी तो काशी क्षेत्राचे. परिपत्य करुणी पाप्यांजय शासन घोर करीतसे. अंगी विश्वोद्धारक शक्ती त्रिलोकी जयाची थोर कीर्ती. ऐसे पाहुली बालमूर्ती ब्रह्मदेव त्यासी बोलला. माझ्या पाचव्या मुखापासून जन्म तुझा झाला म्हणून मला आता शरण येऊन शुभाशीर्वाद घे तू. भनानले ब्रह्मदेव मस्तक शिवनंदा करीती पाचवे मुख. ऐकोनी त्याचे बकबक काळभैरव क्रुद्ध झाला. भव्य रूप प्रकट केले अक्राळ विक्राळ आगळे. डोळे लाले लाल झाले जळत्या निखार्या सारखे. मग त्या काळभैरवाने डाव्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचे शिर छाटिले रागाने. अपराध केला म्हणून तेव्हा त्या ब्रह्मदेवाचे डोळे एका क्षणात चक्क उघडले आणि त्याचे हात जोडले. चुकलो चुकलो म्हणून नारायणाने तेज केले. भैरवस्तुती स्तोत्र गायले. दोघांनाही सत्य ज्ञान झाले. प्रत्यक्ष शिव प्रकटले. देवाने केली पुष्पवृष्टी आनंदे भरली सर्वसृष्टी. श्री शंकराची दयादृष्टी अभय देवी दोघांना. शिव म्हणे ब्रह्मदेवाला आज्ञी यज्ञस्वरूपी नारायणाला. मीच हा अवतार घेतला अज्ञान दूर करण्यासी. अष्टभैरव माझे अंशावतार. काळभैरव हा सर्वातून थोर. त्याची तीन स्वरूप अगोचर जाणत ते जाणती. महाकाळ बटुक भैरव तिसरा स्वर्णाकर्ण भैरव. तयासी देवी ते भक्तिभाव त्याचे कल्याण होतसे. क्षेत्रपाल ईशान चंडेश्वर मृत्युंजय मंजू घोष अर्धनारीश्वर. नीलकंठ दंडपाणी दक्षिणामूर्ती वीर अवतार माझेच असती. काळभैरवाची करतील भक्ती त्यांची होईल कामनापूर्ती. विघ्ने दुःखे दूर होती सत्य सत्य वाचाही. मग म्हणे काळभैरवासी तू जरी माझा अवतार असेसी तरी हे स्पष्ट सांगतो तुझसे. सत्य हे सत्य मानावे. ब्रह्मदेवाचे पाचवे मुख माझी निंदा करी नाहक. म्हणून फक्त तेच मस्तक कापिलेसे तू कोपाने. क्रोधाग्नी पेटता मनी विवेक बुद्धी भस्म होनी. घडती पापे त्याहुनी अविचारे अनर्थ होतसे. तू वागलास अविचाराने तुझ्या त्या दुष्कृत्याने. ब्रह्महत्येच्या महापातकाने ग्रासले असे तुझ लागी. ब्रह्महत्येचे पाप घोर दुष्परिणाम त्याचे थोर. कोणी हे किती असो बलवत्तर पापमुक्त न होई. जो कोणी महापातक करी तो जातो नरकपुरी. अनंत युगे दुःख भारी भोगणे प्राप्त होतसे. तेव्हा महापातकी प्राणी मुक्त होतो नरकुंडातुनी. त्याला वृक्षस्थले जिवाळयोनी 7 लक्ष वर्षे लाभले. त्यानंतर किडा मुंगी जीवयोनी 7,000 वर्षे कष्ट भोगणी. पशुपक्षादी अनेक जन्म घेवनी दुःख भोगी अपार. हे शिवांचे भाषण ऐकून काळभैरव घाबरला म्हणे त्या मुक्त होया पापातुनी. काही उपाय सांगावा. शिव म्हणे मग त्यासी ऐक सांगतो तुझसी. पृथ्वीवरती ती वाराणसी अविमुक्त क्षेत्र असे. त्या क्षेत्राचे रक्षण चंडिका करीती रात्रंदिन. त्या सर्वांचे नामाभिधान ऐक आता सांगतो. दुर्गा उभी दक्षिणेला अंतरेश्वरी नैऋत्याला. अंगारेश्वरी पश्चिमेला सुसज्ज असे सर्वदा. भद्रकाली असे वायव्येला. भीमचंडी उभी उत्तरेला. महामत्ताद ईशान्य दिशेला क्षेत्र रक्षण करीतसे. ऊर्ध्वकेशी सहित शांकरी पूर्वदेशेशी रक्षण करी. अधकेशी अग्ने कोणावरी लक्ष ठेवी अखंडित. ऐसे ते काशी क्षेत्र जाण भूलोकी असे पवित्र पावन. तेथील पंचगंगेती करीती स्नान पापक्षालन होतसे. देवदेवता यक्ष किन्नर नागसिद्ध आणि विद्याधर पिशाचे आरी नारी नर होती पापविक्त तिथे. त्या क्षेत्री तू जाशील जेव्हा
पाप मुक्त होशील तेव्हा वंद्य होनी सर्व देवा सखे होईल राहशील घ्यावयासी आता प्रायश्चित्त कापलेले मस्तक घे हातात काशीला जा भिक्षा मागत पाप मुक्त व्हावया ऐसे बोलून क्षणात कैलासपती झाले गुप्त काळ भैरवतीने लोकात भ्रमर करू लागला तो पुढे पुढे जात जरी महापातक त्याचे पाठलाग करी येणे वाराणसीच्या वेशीवरी पाप तेच सांबले काळ भैरव प्रवेशत काशी क्षेत्री हातातीर शिर पडले खालती ते स्थळा कपाल मोचन म्हणती तीर्थ प्रसिद्ध झाले काळ भैरव झाला तेथील शहराचा मुख्य कोतवाल दैवत थोर काशीतील सर्वाहुनी झाला श्रेष्ठ काळ भैरव झाला तेथील शहराचा मुख्य कोतवाल दैवत थोर काशीतील सर्वाहुनी झाला श्रेष्ठ तो आधी दर्शन काळ भैरवाचे नंतर श्री काशी विश्वेश्वराचे ऐशा परी वागती तजांचे सकल पाप जातसे कार्तिक मास तो पवित्र वद्य अष्टमी पवित्र फार काळ भैरवचा अवतार शुभदिनी त्या जाहला कोणतेही अष्टमी चतुर्दशी रविवार मंगळवार दिवशी शरण जावे काळ भैरवासी करावी पूजा प्रार्थना तो हो प्रसन्न जाला दुःख चिंता नसे त्याला अशुभ अमंगल जाते लयाला सकल सिद्धी लाभती होते इच्छित दीर्घायुत संतती मिळे त्यासी स्थावर जंगम संपत्ती काळ भैरवाचे महात्म्य किती आणि कैसे वर्णावे शत्रुभय आणि चोरभय समूळ निष्ठये नष्ट होय म्हणून तजाचे पाय धरावे भक्तिभावाने वैभव शिखरी भक्ती चढे दिनोदिनी लौकिक वाढे त्याची पाहता काळ दडे काळ भैरवाच्या धाकाने राजलक्ष्मी राज्य मान्यता मिळे समाजात मान्यता काळ भैरवाच्या सत्यभक्ता उणे न पडे काहीही स्कंदस्वामीचे भाषण ऐकून समाधान पावले अगस्त मुन काळ भैरवाचे नामस्मरण म्हणा स्वस्थानी गेली आनंदे यास्तव जोडणे दोन्ही हस्त म्हणावे काळ भैरचे वरद स्तोत्र जपावा काळ भैरव मंत्र निषेदिनी मनी अखंड ऐसे करील जो 6 मास काळ भैरव प्रसन्न होईल त्यास देवभक्तांचा होते दास स्वयं सिद्ध असे दे कोणी रंकासा वेराव हृदय मने दृढ भाव प्रार्थना करीती काळ भैरव धारुण येईल संकटित सदा ठेवी सद्वर्तन करीती जो काळ भैरव स्मरण तयासी साक्षात भगवान प्रत्यदर्शन देशते भैरवाचे कराजा पूजन चिंतन काळ भैरवाचे नसे बंधन स्त्री पुरुषांनी त्यासी निषेधन भक्तिभावे भजावे घरी दारी कचेरीत वाटेतानी प्रवासात नामस्मरण करावे अखंडित तेने कल्याण होतसे काळ भैरव होता प्रसन्न पळते पाप आणि दैन्य मिळते विपुल धनधान्य ऐसे सामर्थ्य तयांचे अघोरी विद्या मंत्र शक्ती भैरव भक्तासी कधी न बाधती स्तोत्र हे जे पठन करते तेथे भूते खेते न राहती काळ भैरवासी नित्य स्मरता बंदिवासातून हुय मुक्तता तयासी राजसत्ता ऐसे समर्थ देवतो ओम असितांग भैरवाय नमः ओम मृर भैरवाय नमः ओम चंड भैरवाय नमः ओम क्रोध भैरवाय नमो नमः ओम उन्मत्त भैरवाय नमः ओम कपाली भैरवाय नमः ओम भीषण भैरवाय नमः ओम संहार भैरवाय नमः ओम महाकाळ महाकेशा महाकाया विश्वप्रकाशा मत्ता महेश सर्वेशा काळ भैरव नमो नमः संहार रूपा खट्वांगधरा कंकाळा पाप गुणेश्वरा दुराराध्या तापहरा काळ भैरवाय नमो नमः लोकाक्षा लोकवर्धन लोकव्यावचन भूतनाथा भूतभावना काळ भैरवाय नमो नमः हे श्री देवादिदेवा कराल वदना काळ भैरवा कृपाशीर्वाद नित्य असावा पदी लीन जाहले कुटुंबातील सर्व व्यक्ती त्यासी दीर्घायुष्य आरोग्य शक्ती बुद्धी कीर्ती संपत्ती देवोनी वंश वाढावी जाऊ आम्ही जेथे जेथे कार्यसिद्धी होय तेथे कवी मुनेश्वर फलदते येऊ नये देऊ नये मिलिंद माधव याच्यासाठी तुझ्या पायी घातली मिठी अपराध पापे कोटी कोटी क्षमा त्याची करावी घरी नांदो सतत शांतता पडू नये कामाची कमतरता योगक्षेमाची नसावी चिंता हेच देवा मागणे शके 1897 माघमासी कृष्णपक्षी चतुर्दशी महाशिवरात्रीसी ग्रंथ पूर्ण जाहला
श्री काळभैरवार्पणमस्तु। ओम काळभैरवाय नमः। ओम नमो श्री गजवदना गणराजा गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी। नंतर नमिले श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विणावती विद्यादात्री विश्वाची। नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराजा स्मरुणी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली। थोर ऋषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुणी तयासी नमन ग्रंथरचना आरंभिली। पूर्वकाळी एकदा अगस्त्य ऋषी भेटले कार्तिकेय स्वामीसी। नमस्कार करुणी तयासी प्रश्न विचारू लागले। 33 कोटी देव असती प्रत्येक आपणच श्रेष्ठ म्हणती। सामान्य माणसाची मती गुंग होऊन जातसे। गाणपत्य म्हणती गणपती शाक्तमती महाशक्ती। स्मार्त म्हणती पशुपती वैष्णव म्हणती श्री विष्णू। नाना देव नाना देवता प्रत्येकाची ज्येष्ठ श्रेष्ठता। आपापल्या परीने भक्ता आकर्षणे घेतसे। हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ कोण कोणाहुनी कनिष्ठ हे न कळल्याने स्पष्ट मन संभ्रमी पडतसे। कोणी म्हणती काळभैरव हाची खरा महादेव तयाचे कृपेने सदैव सकल कल्याण होतसे। काळभैरव हा देव कुठला कैसा त्याचा उद्धव झाला हे जाणण्याची मला आतुरता फार लागली। तरी आता कृपा करुणी कोणता देव श्रेष्ठ सर्वाहुनी ते मज सांगावे समजुनी। उपकार कोठे होईल तेव्हा स्कंदानी अगस्तीची जी कथाला सांगतिली यापूर्वीसी ती सांगतो सर्वासी म्हणे मिलिंद माधव। सुमेरू पर्वतावरी एकेकाळी ब्रह्मादी सकळ देव मंडळी चर्चा करीत होती बसली। तेव्हा काय जाहले ऋषी आणि मुनिजन सर्वांनी एकत्र जमुन सुमेरूवरी केले आगमन। घेतले दर्शन देवांचे ब्रह्मदेवासी हात जोडून त्यांनी केला एक प्रश्न। देवा माझी सर्वश्रेष्ठ कोण प्रभू आम्हा सांगावे। तेव्हा त्या ब्रह्मदेवाने स्वसामर्थ्याच्या अहंकाराने अनेक अतिशय अविचाराने उत्तर दिले झडकरी। मी संपूर्ण सृष्टीचा निर्माता स्वयंभू अनादि ब्रह्म असता। माझी यजामान्य श्रेष्ठता स्वयंसिद्धच असे की। ब्रह्मदेवाची गर्वेती ऐकून क्रोधायमान झाले ऋतीर नारय। हे जाहले तू माझे ते अज्ञान सत्य तू न जानसी। मी विश्वाचा पालन करता मीच सृष्टीचा नियंता। मीच गती शक्तीचा करता प्रत्यक्ष यज्ञ स्वरूप मी आहे परमज्योती। मीच आहे परागती केलीच सृष्टीची उत्पत्ती माझ्याच कृपेने। अर्थात तू श्रेष्ठ नसून मीच आहे श्रेष्ठ जाण। स्वतःचे घेती मोठेपण काय तुला म्हणावे। झाले ऐसे जुंपले भांडण मीच श्रेष्ठ म्हणती दोघे जण। शेवटी वेदासी विचारू आपण तैसे त्यांनी ठरविले। ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद त्यांच्याशी गेला वादविवाद। श्रेष्ठ देव कोण असे ऋग्वेद म्हणे ज्याचे पासूनी सर्वाचे होते प्रवर्तन। त्यासी भूतमात्राचा विलज जाण तोच रुद्र श्रेष्ठ असे। यजुर्वेद म्हणे विचार करून योगाद्वारे होते ज्याचे अर्चन। यज्ञयागाचा स्वामी स्वयं प्रमाण शिवत दृढा नाभा। साम म्हणे त्याचे विश्वाचे भ्रमण योगी जन करीते अतय ध्यान। त्याच्या तेज ब्रह्मांडे उजळे पूर्ण एक त्र्यंबक श्रेष्ठ तो। अथर्व ऐसे तसेच उत्तर म्हणे तो भक्ताचे दुःख करी दूर। तोची कैवल्यरूपी श्रीशंकर श्रेष्ठ से सर्वाहुनी। वेदांचे उत्तर ऐकून ब्रह्मानी नारायण दोघांनीही संतापून निंदा केली शिवाची। तोच अमूर्त प्रवन सनातन मूर्त स्वरूप करुणे धारण म्हणे स्वयं ज्योती शंकर भगवान। सर्व देवात श्रेष्ठ असे तरीही दोघाचे भांडण संपले नाही मुळेची जाण। दूर होईना त्यांचे अज्ञान तेव्हा चमत्कार झाला। दोघा म्हणे एक विराट दिव्य प्रकाश ज्योती प्रगट। त्या ज्योतीचा लखलकाट
विश्वव्यापी भासला. हा हा म्हणता ज्योतिर्मंडली एक बालकाकृती दिसू लागली. दिव्य तेज प्रभागळी मुखावरी विलतसे. वर्णशुद्ध नीलांजन समान त्रिनेत्र विचित्र नागभूषण. त्रिशूल वाजवे खणखण शिवाचा अंशावतार तो. ज्याला बघुनी प्रत्यक्ष काळ भयभीत होई कापे चळचळ. कालभैरव नावे सकळ संबोधिती तयाला. दुष्टांचे तो करी दमन यास्तव आमर्दक नामाभिधान. भक्तांचे पाप करी भक्षण म्हणून पाप भक्षण तो. कालराज हे नाव त्याचे रक्षण करी तो काशी क्षेत्राचे. परिपत्य करुणी पाप्यांजय शासन घोर करीतसे. अंगी विश्वोद्धारक शक्ती त्रिलोकी जयाची थोर कीर्ती. ऐसे पाहुली बालमूर्ती ब्रह्मदेव त्यासी बोलला. माझ्या पाचव्या मुखापासून जन्म तुझा झाला म्हणून मला आता शरण येऊन शुभाशीर्वाद घे तू. भनानले ब्रह्मदेव मस्तक शिवनंदा करीती पाचवे मुख. ऐकोनी त्याचे बकबक काळभैरव क्रुद्ध झाला. भव्य रूप प्रकट केले अक्राळ विक्राळ आगळे. डोळे लाले लाल झाले जळत्या निखार्या सारखे. मग त्या काळभैरवाने डाव्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचे शिर छाटिले रागाने. अपराध केला म्हणून तेव्हा त्या ब्रह्मदेवाचे डोळे एका क्षणात चक्क उघडले आणि त्याचे हात जोडले. चुकलो चुकलो म्हणून नारायणाने तेज केले. भैरवस्तुती स्तोत्र गायले. दोघांनाही सत्य ज्ञान झाले. प्रत्यक्ष शिव प्रकटले. देवाने केली पुष्पवृष्टी आनंदे भरली सर्वसृष्टी. श्री शंकराची दयादृष्टी अभय देवी दोघांना. शिव म्हणे ब्रह्मदेवाला आज्ञी यज्ञस्वरूपी नारायणाला. मीच हा अवतार घेतला अज्ञान दूर करण्यासी. अष्टभैरव माझे अंशावतार. काळभैरव हा सर्वातुनी थोर. त्याची तीन स्वरूप अगोचर जाणत ते जाणती. महाकाळ बटुक भैरव तिसरा स्वर्णाकर्ण भैरव. तयासी देवी ते भक्तिभाव त्याचे कल्याण होतसे. क्षेत्रपाल ईशान चंडेश्वर मृत्युंजय मंजू घोष अर्धनारीश्वर. नीलकंठ दंडपाणी दक्षिणामूर्ती वीर अवतार माझेच असती. काळभैरवाची करतील भक्ती त्यांची होईल कामनापूर्ती. विघ्ने दुःखे दूर होती सत्य सत्य वाचाही. मग म्हणे काळभैरवासी तू जरी माझा अवतार असेसी तरीही स्पष्ट सांगतो तुझसी. सत्य हे सत्य मानावे. ब्रह्मदेवाचे पाचवे मुख माझी निंदा करी नाहक. म्हणून फक्त तेच मस्तक कापिलेसे तू कोपाने. क्रोधाग्नी पेटता मुनी विवेक बुद्धी भस्म होनी. घडती पापे त्याहुनी अविचारे अनर्थ होतसे. तू वागलास अविचाराने तुझ्या त्या दुष्कृत्याने. ब्रह्महत्येच्या महापातकाने ग्रासले असे तुझ लागी. ब्रह्महत्येचे पाप घोर दुष्परिणाम त्याचे थोर. कोणी हे किती असो बलवत्तर पापमुक्त न होई. जो कोणी महापातक करी तो जातो नरकपुरी. अनंत युगे दुःख भारी भोगणे प्राप्त होतसे. तेव्हा महापातकी प्राणी मुक्त होतो नरकुंडातुनी. त्याला वृक्षस्थले जिवाळयोनी 7 लक्ष वर्षे लाभले. त्यानंतर किडा मुंगी जीवयोनी 7,000 वर्षे कष्ट भोगणी. पशुपक्षादी अनेक जन्म घेवनी दुःख भोगी अपार. हे शिवांचे भाषण ऐकून काळभैरव घाबरला म्हणे त्या मुक्त होया पापातुनी. काही उपाय सांगावा. शिव म्हणे मग त्यासी ऐक सांगतो तुझसी. पृथ्वीवरती ती वाराणसी अविमुक्त क्षेत्र असे. त्या क्षेत्राचे रक्षण चंडिका करीती रात्रंदिन. त्या सर्वांचे नामाभिधान ऐक आता सांगतो. दुर्गा उभी दक्षिणेला अंतरेश्वरी नैऋत्याला. अंगारेश्वरी पश्चिमेला सुसज्ज असे सर्वदा. भद्रकाली असे वायव्येला. भीमचंडी उभी उत्तरेला. महामत्ताद ईशान्य दिशेला क्षेत्र रक्षण करीतसे. ऊर्ध्वकेशी सहित शांकरी पूर्वदेशेशी रक्षण करी. अधकेशी अग्ने कोणावरी लक्ष ठेवी अखंडित. ऐसे ते काशी क्षेत्र जाण भूलोकी असे पवित्र पावन. तेथील पंचगंगेती करीती स्नान पापक्षालन होतसे. देवदेवता यक्ष किन्नर नागसिद्ध आणि विद्याधर पिशाचे आणि नारी नर होती पापविक्त तिथे. त्या क्षेत्री तू जाशील जेव्हा
पाप मुक्त होशील तेव्हा वंद्य होनी सर्व देवा सखे होईल राहशील घ्यावयासी आता प्रायश्चित्त कापलेले मस्तक घे हातात काशीला जा भिक्षा मागत पाप मुक्त व्हावया ऐसे बोलून क्षणात कैलासपती झाले गुप्त काळभैरवतीने लोकात भ्रमर करू लागला तो पुढे पुढे जाता जरी महापातक त्याचे पाठलाग करी येणे वाराणसीच्या वेशीवरी पाप तेच सांबले काळभैरव प्रवेशत काशी क्षेत्री हातातीर शिर पडले खालती ते स्थळा कपाल मोचन म्हणती तीर्थ प्रसिद्ध झाले काळभैरव झाला तेथील शहराचा मुख्य कोतवाल दैवत थोर काशीतील सर्वाहुनी झाला श्रेष्ठ काळभैरव झाला तेथील शहराचा मुख्य कोतवाल दैवत थोर काशीतील सर्वाहुनी झाला श्रेष्ठ तो आधी दर्शन काळभैरवाचे नंतर श्री काशी विश्वेश्वराचे ऐशा परी वागती तजांचे सकल पाप जातसे कार्तिक मास तो पवित्र वद्य अष्टमी पवित्र फार काळभैरवचा अवतार शुभदिनी त्या जाहला कोणतेही अष्टमी चतुर्दशी रविवार मंगळवार दिवशी शरण जावे काळभैरवासी करावी पूजा प्रार्थना तो हो प्रसन्न जाला दुःख चिंता नसे त्याला अशुभ अमंगल जाते लयाला सकल सिद्धी लाभती होते इच्छित दीर्घायुत संतती मिळे त्यासी स्थावर जंगम संपत्ती काळभैरवाचे महात्म्य किती आणि कैसे वर्णावे शत्रुभय आणि चोरभय समूळ निष्ठये नष्ट होय म्हणून तजाचे पाय धरावे भक्तिभावाने वैभव शिखरी भक्ती चढे दिनोदिनी लौकिक वाढे त्याची पाहता काळ दडे काळभैरवाच्या धाकाने राजलक्ष्मी राज्य मान्यता मिळे समाजात मान्यता काळभैरवाच्या सत्यभक्ता उणे न पडे काहीही स्कंदस्वामीचे भाषण ऐकून समाधान पावले अगस्त मुन काळभैरवाचे नामस्मरण म्हणा स्वस्थानी गेली आनंदे यास्तव जोडुनी दोन्ही हस्त म्हणावे काळभैरचे वरद स्तोत्र जपावा काळभैरव मंत्र निषेदिनी मनी अखंड ऐसे करील जो 6 मास काळभैरव प्रसन्न होईल त्यास देवभक्तांचा होते दास स्वयंसिद्ध असे दे कोणी रंकासा वेराव हृदय मने दृढ भाव प्रार्थना करीती काळभैरव धारुण येईल संकटित सदा ठेवी सद्वर्तन करीती जो काळभैरव स्मरण तयासी साक्षात भगवान प्रत्यदर्शन देशते भैरवाचे कराजा पूजन चिंतन काळभैरवाचे नसे बंधन स्त्री पुरुषांनी त्यासी निषेधन भक्तिभावे भजावे घरी दारी कचेरीत वाटेतानी प्रवासात नामस्मरण करावे अखंडित तेने कल्याण होतसे काळभैरव होता प्रसन्न पळते पाप आणि दैन्य मिळते विपुल धनधान्य ऐसे सामर्थ्य तजांचे अघोरी विद्या मंत्र शक्ती भैरव भक्तासी कधी न बाधती स्तोत्र हे जे पठन करते तेथे भूते खेते न राहती काळभैरवासी नित्य स्मरता बंदिवासातून हुय मुक्तता तयासी राजसत्ता ऐसे समर्थ देवतो ओम असिधांग भैरवाय नमः ओम मृरुभैरवाय नमः ओम चंड भैरवाय नमः ओम क्रोध भैरवाय नमो नमः ओम उन्मत्त भैरवाय नमः ओम कपाली भैरवाय नमः ओम भीषण भैरवाय नमः ओम संहार भैरवाय नमः ओम महाकाळ महाकेशा महाकाया विश्वप्रकाशा मत्ता महेश सर्वेशा काळभैरव नमो नमः संहार रूपा खट्वांगधरा कंकाळा पापपुण्येश्वरा रुराराध्या तापहरा काळभैरवाय नमो नमः लोकाक्षा लोकवर्धन लोकव्यावचन भूतनाथा भूतभावना काळभैरवाय नमो नमः हे श्री देवादिदेवा करालवदना काळभैरवा कृपाशीर्वाद नित्य असावा पदी न जाहले कुटुंबातील सर्व व्यक्ती त्यासी दीर्घायुष्य आरोग्य शक्ती बुद्धी कीर्ती संपत्ती देवोनी वंश वाढावी जाऊ आम्ही जेथे जेथे कार्यसिद्धी होय तेथे कवी मुनेश्वर फलदते येऊ नये देऊ नये मिलिंद माधव याच्यासाठी तुझ्या पायी घातली मिठी अपराध पापे कोटी कोटी क्षमा त्याची करावी घरी नांदो सतत शांतता पडू नये कामाची कमतरता योगक्षेमाची नसावी चिंता हेच देवा मागणे शके 1897 माघमासी कृष्णपक्षी चतुर्दशी महाशिवरात्रीसी ग्रंथ पूर्ण जाहला हा
श्री काळभैरवार्पणमस्तु। ओम काळभैरवाय नमः। ओम नमो श्री गजवदना गणराजा गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी। नंतर नमिले श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विणावती विद्यादात्री विश्वाची। नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराजा स्मरुणी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली। थोर ऋषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुणी तयासी नमन ग्रंथरचना आरंभिली। पूर्वकाळी एकदा अगस्त्य ऋषी भेटले कार्तिकेय स्वामीसी नमस्कार करुणी तयासी प्रश्न विचारू लागले। 33 कोटी देव असती प्रत्येक आपणच श्रेष्ठ म्हणती सामान्य माणसाची मती गुंग होऊन जातसे। गाणपत्य म्हणती गणपती शाक्तमती महाशक्ती स्मार्त म्हणती पशुपती वैष्णव म्हणती श्री विष्णू। नाना देव नाना देवता प्रत्येकाची ज्येष्ठ श्रेष्ठता आपापल्या परीने भक्ता आकर्षणे घेतसे। हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ कोण कोणाहुनी कनिष्ठ हे न कळल्याने स्पष्ट मन संभ्रमी पडतसे। कोणी म्हणती काळभैरव हाची खरा महादेव तयाचे कृपेने सदैव सकल कल्याण होतसे। काळभैरव हा देव कुठला कैसा त्याचा उद्धव झाला हे जाणण्याची मला आतुरता फार लागली। तरी आता कृपा करुणी कोणता देव श्रेष्ठ सर्वाहुनी ते मज सांगावे समजुनी उपकार कोठे होईल। तेव्हा स्कंदानी अगस्तीची जी कथाला सांगतिली यापूर्वीसी ती सांगतो सर्वासी म्हणे मिलिंद माधव। सुमेरू पर्वतावरी एकेकाळी ब्रह्मादी सकळ देव मंडळी चर्चा करीत होती बसली। तेव्हा काय जाहले ऋषी आणि मुनिजन सर्वांनी एकत्र जमुन सुमेरूवरी केले आगमन। घेतले दर्शन देवांचे ब्रह्मदेवासी हात जोडून त्यांनी केला एक प्रश्न देवा माझी सर्वश्रेष्ठ कोण प्रभू आम्हा सांगावे। तेव्हा त्या ब्रह्मदेवाने स्वसामर्थ्याच्या अहंकाराने अनेक अतिशय अविचाराने उत्तर दिले झडकरी। मी संपूर्ण सृष्टीचा निर्माता स्वयंभू अनादि ब्रह्म असता माझी यजामान्य श्रेष्ठता स्वयंसिद्धच असे की। ब्रह्मदेवाची गर्वेती ऐकून क्रोधायमान झाले ऋतीर नारय हे जाहले तू माझे ते अज्ञान सत्य तू न जानसी। मी विश्वाचा पालन करता मीच सृष्टीचा नियंता मीच गती शक्तीचा करता प्रत्यक्ष यज्ञ स्वरूप मी आहे परमज्योती मीच आहे परागती केलीस सृष्टीची उत्पत्ती माझ्याच कृपेने। अर्थात तू श्रेष्ठ नसून मीच आहे श्रेष्ठ जाण स्वतःचे घेती मोठेपण काय तुला म्हणावे। झाले ऐसे जुंपले भांडण मीच श्रेष्ठ म्हणती दोघे जण शेवटी वेदासी विचारू आपण तैसे त्यांनी ठरविले। ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद त्यांच्याशी गेला वादविवाद। श्रेष्ठ देव कोण असे ऋग्वेद म्हणे ज्याचे पासूनी सर्वाचे होते प्रवर्तन त्यासी भूतमात्राचा विलज जाण तोच रुद्र श्रेष्ठ असे। यजुर्वेद म्हणे विचार करून योगाद्वारे होते ज्याचे अर्चन यज्ञयागाचा स्वामी स्वयं प्रमाण शिवत दृढा नाभा। साम म्हणे त्याचे विश्वाचे भ्रमण योगी जन करीते अतय ध्यान त्याच्या तेज ब्रह्मांडे उजळे पूर्ण एक त्र्यंबक श्रेष्ठ तो। अथर्व ऐसे तसेच उत्तर म्हणे तो भक्ताचे दुःख करी दूर तोची कैवल्यरूपी श्रीशंकर श्रेष्ठ से सर्वाहुनी। वेदांचे उत्तर ऐकून ब्रह्मानी नारायण दोघांनीही संतापून निंदा केली शिवाची। तोच अमूर्त प्रवण सनातन मूर्त स्वरूप करुणे धारण मये स्वयं ज्योती शंकर भगवान सर्वदेवात श्रेष्ठ असे। तरीही दोघाचे भांडण संपले नाही मुळेची जाण दूर होईना त्यांचे अज्ञान। तेव्हा चमत्कार झाला दोघा मने एक विराट दिव्य प्रकाश ज्योती प्रगट त्या ज्योतीचा लखलकाट
विश्वव्यापी भासला. हा हा म्हणता ज्योतिर्मंडली एक बालकाकृती दिसू लागली. दिव्य तेज प्रभागळी मुखावरी विलतसे. वर्ण शुद्ध नीलांजन समान त्रिनेत्र विचित्र नागभूषण. त्रिशूल वाजवे खणखण शिवाचा अंशावतार तो. ज्याला बघुनी प्रत्यक्ष काळ भयभीत होई कापे चळचळ. काल भैरव नावे सकळ संबोधिती तयाला. दुष्टांचे तो करी दमन यास्तव आमर्दक नामाभिधान. भक्तांचे पाप करी भक्षण म्हणून पाप भक्षण तो. कालराज हे नाव त्याचे रक्षण करी तो काशी क्षेत्राचे. परिपत्य करुणी पाप्यांजय शासन घोर करीतसे. अंगी विश्वोद्धारक शक्ती त्रिलोकी जयाची थोर कीर्ती. ऐसे पाहुली बालमूर्ती ब्रह्मदेव त्यासी बोलला. माझ्या पाचव्या मुखापासून जन्म तुझा झाला म्हणून मला आता शरण येऊन शुभाशीर्वाद घे तू. भनानले ब्रह्मदेव मस्तक शिवनंदा करीती पाचवे मुख. ऐकोनी त्याचे बकबक काळभैरव क्रुद्ध झाला. भव्य रूप प्रकट केले अक्राळ विक्राळ आगळे. डोळे लाले लाल झाले जळत्या निखार्या सारखे. मग त्या काळभैरवाने डाव्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचे शिर छाटिले रागाने. अपराध केला म्हणून तेव्हा त्या ब्रह्मदेवाचे डोळे एका क्षणात चक्क उघडले आणि त्याचे हात जोडले. चुकलो चुकलो म्हणून नारायणाने तेज केले. भैरवस्तुती स्तोत्र गायले. दोघांनाही सत्य ज्ञान झाले. प्रत्यक्ष शिव प्रकटले. देवाने केली पुष्पवृष्टी आनंदे भरली सर्वसृष्टी. श्री शंकराची दयादृष्टी अभय देवी दोघांना. शिव म्हणे ब्रह्मदेवाला आज्ञी यज्ञ स्वरूपी नारायणाला. मीच हा अवतार घेतला अज्ञान दूर करण्यासी. अष्टभैरव माझे अंशावतार. काळभैरव हा सर्वातुनी थोर. त्याची तीन स्वरूप अगोचर जाणत ते जाणती. महाकाळ बटुक भैरव तिसरा स्वर्णाकर्ण भैरव. तयासी देवी भक्तिभाव त्याचे कल्याण होतसे. क्षेत्रपाल ईशान चंडेश्वर मृत्युंजय मंजू घोष अर्धनारीश्वर. नीलकंठ दंडपाणी दक्षिणामूर्ती वीर अवतार माझेच असती. काळभैरवाची करतील भक्ती त्यांची होईल कामनापूर्ती. विघ्ने दुःखे दूर होती सत्य सत्य वाचाही. मग म्हणे काळभैरवासी तू जरी माझा अवतार असेसी तरीही स्पष्ट सांगतो तुझसी. सत्य हे सत्य मानावे. ब्रह्मदेवाचे पाचवे मुख माझी निंदा करी नाहक. म्हणून फक्त तेच मस्तक कापिलेसे तू कोपाने. क्रोधाग्नी पेटता मुनी विवेक बुद्धी भस्म होनी. घडती पापे त्याहुनी अविचारे अनर्थ होतसे. तू वागलास अविचाराने तुझ्या त्या दुष्कृत्याने. ब्रह्महत्येच्या महापातकाने ग्रासले असे तुझ लागी. ब्रह्महत्येचे पाप घोर दुष्परिणाम त्याचे थोर. कोणी हे किती असो बलवत्तर पापमुक्त न होई. जो कोणी महापातक करी तो जातो नरकपुरी. अनंत युगे दुःख भारी भोगणे प्राप्त होते. तेव्हा महापातकी प्राणी मुक्त होतो नरकुंडातुनी. त्याला वृक्षस्थले जिवाळयोनी 7 लक्ष वर्षे लाभले. त्यानंतर किडा मुंगी जीवयोनी 7,000 वर्षे कष्ट भोगणी. पशुपक्षादी अनेक जन्म घेवनी दुःख भोगी अपार. हे शिवांचे भाषण ऐकून काळभैरव घाबरला म्हणे त्या मुक्त हो या पापातुनी. काही उपाय सांगावा. शिव म्हणे मग त्यासी ऐक सांगतो तुझसी. पृथ्वीवरती ती वाराणसी अविमुक्त क्षेत्र असे. त्या क्षेत्राचे रक्षण चंडिका करीती रात्रंदिन. त्या सर्वांचे नामाभिधान ऐक आता सांगतो. दुर्गा उभी दक्षिणेला अंतरेश्वरी नैऋत्याला. अंगारेश्वरी पश्चिमेला सुसज्ज असे सर्वदा. भद्रकाली असे वायव्येला. भीमचंडी उभी उत्तरेला. महामत्ताद ईशान्य दिशेला क्षेत्र रक्षण करीतसे. ऊर्ध्वकेशी सहित शांकरी पूर्व देशेशी रक्षण करी. अधकेशी अग्ने कोणावरी लक्ष ठेवी अखंडित. ऐसे ते काशी क्षेत्र जाण भूलोकी असे पवित्र पावन. तेथील पंचगंगेती करीते स्नान पापक्षालन होतसे. देवदेवता यक्ष किन्नर नागसिद्ध आणि विद्याधर पिशाचे आरी नारी नर होती पाप विक्त तिथे. त्या क्षेत्री तू जाशील जेव्हा पाप मुक्त होशील तेव्हा. वंद्य होनी सर्व देवा
सखे होईल राहशील घ्यावयासी यथा प्रायश्चित्त कापलेले मस्तक घे हातात काशीला जा भिक्षा मागत पापमुक्त व्हावया ऐसे बोलून क्षणात कैलासपती झाले गुप्त काळभैरवतीने लोकात भ्रमर करू लागला तो पुढे पुढे जाता जरी महापातक त्याचे पाठलाग करी येणे वाराणसीच्या वेशीवरी पाप तेज सांबले काळभैरव प्रवेशत काशी क्षेत्री हातातीर शीर पडले खालती ते स्थळा कपाल मोचन म्हणती तीर्थ प्रसिद्ध झाले काळभैरव झाला तेथील शहराचा मुख्य कोतवाल दैवत थोर काशीतील सर्वाहुनी झाला श्रेष्ठ काळभैरव झाला तेथील शहराचा मुख्य कोतवाल दैवत थोर काशीतील सर्वाहुनी झाला श्रेष्ठ तो आधी दर्शन काळभैरवाचे नंतर श्री काशी विश्वेश्वराचे ऐशा परी वागती तजांचे सकल पाप जातसे कार्तिक मास तो पवित्र वद्य अष्टमी पवित्र फार काळभैरवचा अवतार शुभदिनी त्या जाहला कोणतेही अष्टमी चतुर्दशी रविवार मंगळवार दिवशी शरण जावे काळभैरवासी करावी पूजा प्रार्थना तो हो प्रसन्न जाला दुःख चिंता नसे त्याला अशुभ अमंगल जाते लयाला सकल सिद्धी लाभती होते इच्छित दीर्घायत संतती मिळे त्यासी स्थावर जंगम संपत्ती काळभैरवाचे महात्म्य किती आणि कैसे वर्णावे शत्रुभय आणि चोरभय समूळ निष्ठये नष्ट होय म्हणून तजाचे पाय धरावे भक्तिभावाने वैभव शिखरी भक्ती चढे दिनोदिनी लौकिक वाढे त्याची पाहता काळ दडे काळभैरवाच्या धाकाने राजलक्ष्मी राज्यमान्यता मिळे समाजात मान्यता काळभैरवाच्या सत्यभक्ता उणे न पडे काहीही स्कंदस्वामीचे भाषण ऐकून समाधान पावले अगस्त मन काळभैरवाचे नामस्मरण मन स्वस्थानी गेली आनंदे यास्तव जोडून दोन्ही हस्त म्हणावे काळभैरचे वरद स्तोत्र जपावा काळभैरव मंत्र निषेधिनी मनी अखंड ऐसे करील जो 6 मास काळभैरव प्रसन्न होईल त्यास देवभक्तांचा होते दास स्वयं सिद्ध असे दे कोणी रंकासा वेराव हृदय मने दृढ भाव प्रार्थना करीती काळभैरव धारुण येईल संकटित सदा ठेवी सद्वर्तन करीती जो काळभैरव स्मरण तयासी साक्षात भगवान प्रत्यदर्शन देशते भैरवाचे कराजा पूजन चिंतन काळभैरवाची नसे बंधन स्त्री पुरुषांनी त्यासी निषेधन भक्तिभावे भजावे घरी दारी कचेरीत वाटेतानी प्रवासात नामस्मरण करावे अखंडित तेने कल्याण होतसे काळभैरव होता प्रसन्न पळते पाप आणि दैन्य मिळते विपुल धनधान्य ऐसे सामर्थ्य तजांचे अघोरी विद्या मंत्र शक्ती भैरव भक्तासी कधी न बाधती स्तोत्र हे जे पठन करती तेथे भूते खेते न राहती काळभैरवासी नित्य स्मरता बंदिवासातून हुय मुक्तता तयासी राजसत्ता ऐसे समर्थ देवतो ओम असितांग भैरवाय नमः ओम मृरुभैरवाय नमः ओम चंड भैरवाय नमः ओम क्रोध भैरवाय नमो नमः ओम उन्मत्त भैरवाय नमः ओम कपाली भैरवाय नमः ओम भीषण भैरवाय नमः ओम संहार भैरवाय नमः ओम महाकाळ महाकेशा महाकाया विश्वप्रकाशा मत्ता महेश सर्वेशा काळभैरव नमो नमः संहार रूपा खट्वांगधरा कंकाळा पापपुण्येश्वरा दुराराध्या तापहरा काळभैरवाय नमो नमः लोकाक्षा लोकवर्धन लोकव्यावचन भूतनाथा भूतभावना काळभैरवाय नमो नमः हे श्री देवादिदेवा करालवदना काळभैरवा कृपाशीर्वाद नित्य असावा पदी लीन जाहले कुटुंबातील सर्व व्यक्ती त्यासी दीर्घायुष्य आरोग्य शक्ती बुद्धी कीर्ती संपत्ती देवोनी वंश वाढावी जाऊ आम्ही जेथे जेथे कार्यसिद्धी होय तेथे कवी मनेश्वर फलदते येऊ नये देऊ नये मिलिंद माधव याच्यासाठी तुझ्या पायी घातली मिठी अपराध पापे कोटी कोटी क्षमा त्याची करावी घरी नांदो सतत शांतता पडू नये कामाची कमतरता योगक्षेमाची नसावी चिंता हेच देवा मागणे शके 1897 माघमासी कृष्णपक्षी चतुर्दशी महाशिवरात्रीसी ग्रंथ पूर्ण जाहला श्री काळभैरवार्पणमस्तु।
ओम काळभैरवाय नमः। ओम नमो श्री गजवदना गणराजा गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी। नंतर नमिले श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विणावती विद्यादात्री विश्वाची। नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराजा स्मरुणी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली। थोर ऋषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुणी तयासी नमन ग्रंथरचना आरंभिली। पूर्वकाळी एकदा अगस्त्य ऋषी भेटले कार्तिकेय स्वामीसी नमस्कार करुणी तयासी प्रश्न विचारू लागले। 33 कोटी देव असती प्रत्येक आपणच श्रेष्ठ म्हणती सामान्य माणसाची मती गुंग होऊन जातसे। गाणपत्य म्हणती गणपती शाक्तमती महाशक्ती स्मार्त म्हणती पशुपती वैष्णव म्हणती श्री विष्णू। नाना देव नाना देवता प्रत्येकाची ज्येष्ठ श्रेष्ठता आपापल्या परीने भक्ता आकर्षणे घेतसे। हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ कोण कोणाहुनी कनिष्ठ हे न कळल्याने स्पष्ट मन संभ्रमी पडतसे। कोणी म्हणती काळभैरव हाची खरा महादेव तयाचे कृपेने सदैव सकल कल्याण होतसे। काळभैरव हा देव कुठला कैसा त्याचा उद्धव झाला हे जाणण्याची मला आतुरता फार लागली। तरी आता कृपा करुणी कोणता देव श्रेष्ठ सर्वाहुनी ते मज सांगावे समजुनी उपकार कोठे होईल। तेव्हा स्कंदानी अगस्तीची जी कथाला सांगतिली यापूर्वीसी ती सांगतो सर्वासी म्हणे मिलिंद माधव। सुमेरू पर्वतावरी एकेकाळी ब्रह्मादी सकळ देव मंडळी चर्चा करीत होती बसली। तेव्हा काय जाहले ऋषी आणि मुनिजन सर्वांनी एकत्र जमून सुमेरूवरी केले आगमन घेतले दर्शन देवांचे। ब्रह्मदेवासी हात जोडून त्यांनी केला एक प्रश्न देवा माझी सर्वश्रेष्ठ कोण प्रभू आम्हा सांगावे। तेव्हा त्या ब्रह्मदेवाने स्वसामर्थ्याच्या अहंकाराने अनेक अतिशय अविचाराने उत्तर दिले झडकरी। मी संपूर्ण सृष्टीचा निर्माता स्वयंभू अनादि ब्रह्म असता माझी यजामान्य श्रेष्ठता स्वयंसिद्धच असे की। ब्रह्मदेवाची गर्वे ती ऐकून क्रोधायमान झाले ऋतीर नारय हे जाहले तू माझे ते अज्ञान सत्य तू न जानसी। मी विश्वाचा पालन करता मीच सृष्टीचा नियंता मीच गती शक्तीचा करता प्रत्यक्ष यज्ञ स्वरूप मी आहे परमज्योती मीच आहे परागती केलीस सृष्टीची उत्पत्ती माझ्याच कृपेने। अर्थात तू श्रेष्ठ नसून मीच आहे श्रेष्ठ जाण स्वतःचे घेती मोठेपण काय तुला म्हणावे। झाले ऐसे जुंपले भांडण मीच श्रेष्ठ म्हणती दोघे जण शेवटी वेदासे विचारू आपण तैसे त्यांनी ठरविले। ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद त्यांच्याशी गेला वादविवाद श्रेष्ठ देव कोण असे। ऋग्वेद म्हणे ज्याचे पासूनी सर्वाचे होते प्रवर्तन त्याचे भूतमात्राचा विलज जाण तोच रुद्र श्रेष्ठ असे। यजुर्वेद म्हणे विचार करून योगाद्वारे होते ज्याचे अर्चन यज्ञयागाचा स्वामी स्वयं प्रमाण शिवत रडानाभा। साम म्हणे त्याचे विश्वाचे भ्रमण योगी जन करीते यातय ध्यान त्याच्या तेज ब्रह्मांडे उजळे पूर्ण एक त्र्यंबक श्रेष्ठ तो। अथर्व ऐसे तसेच उत्तर म्हणे तो भक्ताचे दुःख करी दूर तोची कैवल्यरूपी श्रीशंकर श्रेष्ठ से सर्वाहुनी। वेदांचे उत्तर ऐकून ब्रह्मानी नारायण दोघांनीही संतापून निंदा केली शिवाची। तोच अमूर्त प्रवण सनातन मूर्त स्वरूप करुणे धारण मये स्वयं ज्योती शंकर भगवान सर्वदेवात श्रेष्ठ असे। तरीही दोघाचे भांडण संपले नाही मुळेची जाण दूर होईना त्यांचे अज्ञान। तेव्हा चमत्कार झाला दोघा मने एक विराट दिव्य प्रकाश ज्योती प्रगट त्या ज्योतीचा लखलकाट विश्वव्यापी भासला। हा हा म्हणता ज्योतिर्मंडली एक बालकाकृती दिसू लागली
दिव्य तेज प्रभागळी मुखावरी विलतसे वर्णशुद्ध नीलांजन समान त्रिनेत्र विचित्र नागभूषण त्रिशूल वाजवे खणखण शिवाचा अंशावतार तो ज्याला बघुनी प्रत्यक्ष काळ भयभीत होई कापे चळचळ काल भैरव नावे सकळ संबोधिती तयाला दुष्टांचे तो करी दमन यास्तव आमर्दक नामाभिधान भक्तांचे पाप करी भक्षण म्हणून पाप भक्षण तो कालराज हे नाव त्याचे रक्षण करी तो काशी क्षेत्राचे परिपत्य करुणी पाप्यांजय शासन घोर करीतसे अंगी विश्वोद्धारक शक्ती त्रिलोकी जयाची थोर कीर्ती ऐसे पाहुली बालमूर्ती ब्रह्मदेव त्यासी बोलला माझ्या पाचव्या मुखापासून जन्म तुझा झाला म्हणून मला आता शरण येऊन शुभाशीर्वाद घे तू भनानले ब्रह्मदेव मस्तक शिवनंदा करिती पाचवे मुख ऐकोनी त्याचे बकबक काळभैरव क्रुद्ध झाला भव्य रूप प्रकट केले अक्राळ विक्राळ आगळे डोळे लाले लाल झाले जळत्या निखार्या सारखे मग त्या काळभैरवाने डाव्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचे शिर छाटिले रागाने अपराध केला म्हणून तेव्हा त्या ब्रह्मदेवाचे डोळे एका क्षणात चक्क उघडले आणि त्याचे हात जोडले चुकलो चुकलो म्हणून नारायणाने तेज केले भैरवस्तुती स्तोत्र गायले दोघांनाही सत्य ज्ञान झाले प्रत्यक्ष शिव प्रकटले देवाने केली पुष्पवृष्टी आनंदे भरली सर्वसृष्टी श्री शंकराची दयादृष्टी अभय देवी दोघांना शिव म्हणे ब्रह्मदेवाला आज्ञी यज्ञ स्वरूपी नारायणाला मीच हा अवतार घेतला अज्ञान दूर करण्यासी अष्टभैरव माझे अंशावतार काळभैरव हा सर्वातुनी थोर त्याची तीन स्वरूप अगोचर जाणत ते जाणती महाकाळ बटुक भैरव तिसरा स्वर्णाकर्ण भैरव तयासी देवी भक्तिभाव त्याचे कल्याण होतसे क्षेत्रपाल ईशान चंडेश्वर मृत्युंजय मंजू घोष अर्धनारीश्वर नीलकंठ दंडपाणी दक्षिणामूर्ती वीर अवतार माझेच असती काळभैरवाची करतील भक्ती त्यांची होईल कामनापूर्ती विघ्ने दुःखे दूर होती सत्य सत्य वाचाही मग म्हणे काळभैरवासी तू जरी माझा अवतार असेसी तरी हे स्पष्ट सांगतो तुझसे सत्य हे सत्य मानावे ब्रह्मदेवाचे पाचवे मुख माझी निंदा करी नाहक म्हणून फक्त तेच मस्तक कापिलेसे तू कोपाने क्रोधाग्नी पेटता म्हणी विवेक बुद्धी भस्म होनी घडती पापे त्याहुनी अविचारे अनर्थ होतसे तू वागलास अविचाराने तुझ्या त्या दुष्कृत्याने ब्रह्महत्येच्या महापातकाने ग्रासले असे तुझ लागी ब्रह्महत्येचे पाप घोर दुष्परिणाम त्याचे थोर कोणी हे किती असो बलवत्तर पापमुक्त न होई जो कोणी महापातक करी तो जातो नरकपुरी अनंत युगे दुःख भारी भोगणे प्राप्त होते तेव्हा महापातकी प्राणी मुक्त होतो नरकुंडातुनी त्याला वृक्षस्थले जिवाळयोनी 7,00,000 वर्षे लाभले त्यानंतर किडा मुंगी जीवयोनी 7,000 वर्षे कष्ट भोगणी पशुपक्षादी अनेक जन्म घेवनी दुःख भोगी अपार हे शिवांचे भाषण ऐकून काळभैरव घाबरला म्हणे त्या मुक्त होया पापातुनी काही उपाय सांगावा शिव म्हणे मग त्यासी ऐक सांगतो तुझसी पृथ्वीवरती ती वाराणसी अविमुक्त क्षेत्र असे त्या क्षेत्राचे रक्षण चंडिका करीती रात्रंदिन त्या सर्वांचे नामाभिधान ऐक आता सांगतो दुर्गा उभी दक्षिणेला अंतरेश्वरी नैऋत्याला अंगारेश्वरी पश्चिमेला सुसज्ज असे सर्वदा भद्रकाली असे वायव्येला भीमचंडी उभी उत्तरेला महामत्ताद ईशान्य दिशेला क्षेत्र रक्षण करीतसे ऊर्ध्वकेशी सहित शांकरी पूर्व देशेशी रक्षण करी अधकेशी अग्ने कोणावरी लक्ष ठेवी अखंडित ऐसे ते काशी क्षेत्र जाण भूलोकी असे पवित्र पावन तेथील पंचगंगेती करीते स्नान पापक्षालन होतसे देवदेवता यक्ष किन्नर नागसिद्ध आणि विद्याधर पिशाचे आरी नारी नर होती पापविक्त तिथे त्या क्षेत्री तू जाशील जेव्हा पाप मुक्त होशील तेव्हा वंद्य होनी सर्व देवा सखे होईल राहशील घ्यावयासी यथा प्रायश्चित्त कापलेले मस्तक घे हातात
काशीला जा भिक्षा मागत पापमुक्त व्हावया. ऐसे बोलून क्षणात कैलासपती झाले गुप्त. काळभैरवतीने लोकात भ्रमर करू लागला. तो पुढे पुढे जाता जरी महापातक त्याचे पाठलाग करी. येणे वाराणसीच्या वेशीवरी पाप ते सांभले. काळभैरव प्रवेशत काशी क्षेत्री हातातीर शीर पडले खालती. ते स्थळा कपाल मोचन म्हणती तीर्थ प्रसिद्ध झाले. काळभैरव झाला तेथील शहराचा मुख्य कोतवाल. दैवत थोर काशीतील सर्वाहुनी झाला श्रेष्ठ. काळभैरव झाला तेथील शहराचा मुख्य कोतवाल. दैवत थोर काशीतील सर्वाहुनी झाला श्रेष्ठ तो. आधी दर्शन काळभैरवाचे नंतर श्री काशी विश्वेश्वराचे. ऐशा परी वागती तजांचे सकल पाप जातसे. कार्तिक मास तो पवित्र वद्य अष्टमी पवित्र फार. काळभैरवचा अवतार शुभदिनी त्या जाहला. कोणतेही अष्टमी चतुर्दशी रविवार मंगळवार दिवशी शरण जावे काळभैरवासी. करावी पूजा प्रार्थना. तो हो प्रसन्न जाला दुःख चिंता नसे त्याला. अशुभ अमंगल जाते लयाला. सकल सिद्धी लाभती होते इच्छित दीर्घायुत संतती. मिळे त्यासी स्थावर जंगम संपत्ती. काळभैरवाचे महात्म्य किती आणि कैसे वर्णावे. शत्रुभय आणि चोरभय समूळ निष्ठये नष्ट होय. म्हणून तजाचे पाय धरावे भक्तिभावाने. वैभव शिखरी भक्ती चढे दिनोदिनी लौकिक वाढे. त्याची पाहता काळ दडे काळभैरवाच्या धाकाने. राजलक्ष्मी राज्यमान्यता मिळे समाजात मान्यता. काळभैरवाच्या सत्यभक्ता उणे न पडे काहीही. स्कंदस्वामीचे भाषण ऐकून समाधान पावले अगस्त मन. काळभैरवाचे नामस्मरण म्हणा स्वस्थानी गेली आनंदे. यास्तव जोडून दोन्ही हस्त म्हणावे काळभैरजे वरद स्तोत्र. जपावा काळभैरव मंत्र निषेधिनी मनी अखंड. ऐसे करील जो 6 मास काळभैरव प्रसन्न होईल त्यास. देवभक्तांचा होते दास स्वयं सिद्ध असे दे. कोणी रंकासा वेराव हृदय मने दृढभाव. प्रार्थना करीती काळभैरव धारून येईल संकटित. सदा ठेवी सद्वर्तन करीते जो काळभैरवाचे स्मरण. तयासी साक्षात भगवान प्रत्यदर्शन देशते. भैरवाचे कराजा पूजन चिंतन. काळभैरवाचे नसे बंधन. स्त्री पुरुषांनी त्यासी निषेधन. भक्तिभावे भजावे घरी दारी कचेरीत. वाटेतानी प्रवासात नामस्मरण करावे अखंडित. तेने कल्याण होतसे काळभैरव होता प्रसन्न. पळते पाप आणि दैन्य मिळते विपुल धनधान्य. ऐसे सामर्थ्य तजांचे अघोरी विद्या मंत्र शक्ती. भैरव भक्तासी कधी न बाधती. स्तोत्र हे जे पठन करती तेथे भूते खेते न राहती. काळभैरवासी नित्य स्मरता बंदिवासातून हुय मुक्तता. तयासी राजसत्ता ऐसे समर्थ देवतो. ओम असिधांग भैरवाय नमः. ओम मृरुभैरवाय नमः. ओम चंड भैरवाय नमः. ओम क्रोध भैरवाय नमो नमः. ओम उन्मत्त भैरवाय नमः. ओम कपाली भैरवाय नमः. ओम भीषण भैरवाय नमः. ओम संहार भैरवाय नमः. ओम महाकाळ महाकेशा महाकाया विश्वप्रकाशा मत्ता महेश सर्वेशा. काळभैरव नमो नमः. संहार रूपा खट्वांगधरा कंकाळा पापपुण्येश्वरा. दुराराध्या तापहरा. काळभैरवाय नमो नमः. लोकाक्षा लोकवर्धन लोकव्यावचन भूतनाथा भूतभावना. काळभैरवाय नमो नमः. हे श्री देवादिदेवा कराल वदना काळभैरवा. कृपाशीर्वाद नित्य असावा. पदी लीन जाहले कुटुंबातील सर्व व्यक्ती. त्यासी दीर्घायुष्य आरोग्य शक्ती बुद्धी कीर्ती संपत्ती. देवोनी वंश वाढावी. जाऊ आम्ही जेथे जेथे कार्यसिद्धी होय तेथे. कवी मनेश्वर भलतते येऊ नये देऊ नये. मिलिंद माधव याच्यासाठी तुझ्या पायी घातली मिठी. अपराध पापे कोटी कोटी क्षमा त्याची करावी. घरी नांदो सतत शांतता पडू नये कामाची कमतरता. योगक्षेमाची नसावी चिंता हेच देवा मागणे. शके 1897 माघमासी कृष्णपक्षी चतुर्दशी महाशिवरात्रीसी ग्रंथ पूर्ण जाहला. श्री काळभैरवार्पणमस्तु.